वेलकम टू ब्लेस्ड बाय महादेव 44. आणि मला तुम्ही सांगाल का की एक्झॅक्टली काय चालू आहे आत्ता इथे आणि तुम्ही काय कार्य करता? ॲक्च्युली आज आपण इथं आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर घेतलेली आहे. आई माता तुळजाभवानी यांच्या आज मंदिराचा 25वा रौप्य महोत्सव आहे. आज रौप्य महोत्सवानिमित्त आपली श्री दुर्ग संवर्धन संस्था आज आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर या निमित्ताने आपण घेतलेली आहे. आपलं ध्येय एकच आहे, गड किल्ल्यांबरोबर शिबिर घेतलेली आहे. ओके. आणि मग तुमचं एरवी कुठे कुठे कार्य चालू असतं? आपलं महिन्यातनं 2 रविवार आपण गड किल्ल्यांवर घेतो. त्याच्यातले प्रत्येक वेगवेगळा किल्ला आपला चॉईस करतो की जेणेकरून कुठल्या किल्ल्यावर काय काम आहे. बरं. त्यानुसार याला लागणारं फंडिंग कसं मॅनेज करता? आपण आत्ता आपली संस्था ही खर्चातनं सगळं काम चालू आहे. म्हणजे जी आपली जी पोरं आहेत ती सगळी पोरं मिळून आपण 100-200 रुपये आपली जी क्वांटिटी असते संस्थेला जे लागणारा खर्च असतो ही सगळी पोरं मिळून आपण काढतो आणि त्याच्यातनं आपण हा खर्च करत असतो. ओके. आणि तुम्हाला काय सांगावं असं वाटेल की म्हणजे यंग जनरेशन जी तुमच्यासारखी आहे, व्हॉट डू यू वॉन्ट टू टेल देम? सांगणं एकच आहे की गड किल्ले यंग जनरेशनने आज किल्ल्यांकडे बघणं गरजेचं आहे. कारण का आजचा जो आज जे घडत चाललं आहे की एखादा बुरुड ढासळत असेल तर त्याकडनं शासन तर काही लक्ष देत नाही, पण आपण यंग पिढीत ज्यावेळेस एकत्र येऊ त्याकडं काहीतरी आपण करू शकतो. शासन आपल्याला जे एखाद्या गोष्टीची परमिशन देत नाही, पण आपण काहीतरी करण्याचं आपलं ध्येय आहे ते आपल्याला करायचं आहे. ओके. ग्रेट इनिशिएटिव्ह. खूप छान काम करताय तुम्ही. आणि खरं तर हा अध्यात्माचा चॅनल आहे, पण तुम्ही जे करता ते पण एक समाजाला उपयोगी असं काम करताय आणि खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. थँक्यू सो मच. थँक्यू. जय शिवराय.